नमस्कार मंडळी, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो आजचं व्हिडिओ तुम्हाला कळलंच आहे टायटल बघून. आणि आम्ही आज सकाळी लाईव्ह घेतली होती. त्याच्यामध्ये 1-2 ताईंनी प्रश्न विचारले होते की त्यांना चालू करायचं आहे, पण ते कसं करायचं हे त्यांना कळत नाही. तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ करूनच टाकूया. तर म्हटलं थोडंसं बोलणं पण होईल आणि एक व्हिडिओ पण होईल. आणि प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही सांगा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की कधी कधी असं होतं ना की काही गोष्टीमधून आपल्याला क्लू मिळतात आणि आपण ती गोष्ट चालू करतो. जसं की मी आज तुमच्यासोबत बोलते, तर मी पण कोणाचा तरी व्हिडिओ कधीतरी बघितला असेल आणि त्या व्हिडिओमधून मला पण काहीतरी क्लिक झालं असेल, म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलत आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि म्हणजे आवडला असेल तर शेअर नक्कीच करा, लाईक करा आणि कमेंट्स करा छान छान. तर चला जास्त वेळ घालवत नाही, कारण की मला माहिती आहे तुम्ही पण कामात बिझी असता आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही माझे व्हिडिओ बघता, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर यूट्यूबवरती मी सगळ्यांना सांगते, सगळ्यांना आज आव्हान करते, जेवढ्या माझ्या मैत्रिणी आहेत, जेवढे माझ्या सबस्क्रायबर्स बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना मी सगळ्यांना सांगते की तुम्ही यूट्यूबवरती या. यूट्यूब याच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे, कारण की आपण कुठलं काम वाईट करतच नाही आहोत. म्हणजे आता सकाळी पण एक ताई बोलत होत्या की त्यांना म्हणजे करायचं असलं तरी पण घरातून परमिशन नाही आहे. आता यूट्यूब असं काही चुकीचं नाही आहे. जर घरातून तुम्हाला दिवसभर यूट्यूब बघायला परमिशन असेल, तर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला काय वाईट आहे. आणि आपण व्हिडिओ कशाच्या करणार आहोत, काहीतरी कामाच्या करणार आहोत, छानपैकी बोलण्याच्या करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे डेली ब्लॉग म्हणजे तुम्ही सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करताय, ह्या बेसिक गोष्ट आहेत. याच्यामध्ये काय नॉलेजवाला आहे का? पण ते दाखवून पण बऱ्याचशा मैत्रिणी महिन्याला चांगल्या प्रकारचे इन्कम कमवत आहेत. काय दाखवत आहेत? सकाळी उठल्यानंतर काय करतो, दुपारी जेवताना कुठे गेलो, कुठे नाही, आज हे झालं, आज ते झालं, म्हणजे अशा बेसिक गोष्टी आहेत. जर म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना प्रश्न पडतो की मी यूट्यूबला आल्याच्यानंतर बोलू कसं. तर खरंच सांगते मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या जुन्या व्हिडिओ जर तुम्ही बघितलात ना, तर आज मला स्वतःला हसायला येतं आहे की मला कॅमेऱ्यासमोर बोलताही येत नव्हतं. असं आपण फेस टू फेस कोणाशी किती छान छान गप्पा मारतो, पण कधी कधी असं होतं की कॅमेऱ्यासोबत आपल्याला बोलता येत नाही. मग मी त्यावेळेला काय करायचे की एकटीच मोबाईल घेऊन बसायचे. म्हणजे भले आपले घरातले ओळखीचे असले तरी पण आपल्याला त्यांच्यासमोर बोलताना थोडंसं कॉन्फिडन्स आपला कमी व्हायचा. मग मी एकटीच मोबाईल घेऊन बसायची आणि बोलायचा प्रयत्न करायची की, आणि त्या व्हिडिओमध्ये कदाचित मला बोलता पण येत नसेल. आत्ता जेवढं येते तेवढं तेव्हा पण बोलता येत नाही, पण मी प्रयत्न सोडला नाही. मी शिकत राहिले, काहीतरी नवीन त्याच्यामधून होईल या आशेने मी शिकत राहिले. तर सगळ्यात पहिला तुमचा हा प्रश्न असेल की मला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही. तर पहिल्यांदा एका रूममध्ये जा, छानपैकी तुमचा मोबाईल घ्या. सुरुवातीला तुमच्याकडे स्टँड नसेल कसला, तर आधी मोबाईल कुठेतरी ठेवा. म्हणजे काही खर्च नाही करायचा आहे. लगेच तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे आहेत, मग चला रिंग लाईट घ्यायचे, स्टँड घ्यायचा आहे, ट्रायपॉड घ्यायचा आहे, कॅमेरा घ्यायचा आहे, हे सगळं लगेच करायचं नाही आहे. आधी सुरुवात करायची. तुम्हाला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जेव्हा वाढेल ना, त्यावेळेला ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या. कारण की आत्ता पण तुम्ही माझी व्हिडिओ बघताय ना, आत्ता माझी रिंग लाईट वगैरे माझा स्टँड होता ना, तो पोरांनी तोडून टाकलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता पण मी कुठेतरी एक मोबाईल ठेवला आणि तुमच्याशी बोलते. म्हणजे काहीच खर्च नाही आहे याच्यामध्ये. माझ्याकडे माईक पण नाही आहे. म्हणजे आत्ता माझा आवाज तुमच्यापर्यंत जो येतो आहे ना, तो विदाऊट माईक आहे. म्हणजे ठीक आहे, सुरुवातीला एवढं काही खर्च ज्यावेळेला तुम्ही अर्निंग करायला लागाल किंवा तुम्हाला वाटतं आहे की आत्ता तुमचं कुठेतरी हळूहळू पेज वाढत चाललं आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करताय, त्यावेळेला वस्तू घेतलात तर काय हरकत नाही. सगळ्यात पहिला हा तुमचा पॉईंट क्लिअर करते की स्वतःहून पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलायला शिका. काहीच नाही, काही बडबड करा, काही करा, ते नंतर डिलीट केलात तरी चालेल, लगेच टाकू नका, पोस्ट करू नका, पण तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल. सेकंड असं आहे की यूट्यूबवरती येऊन आम्ही काय करायचं, म्हणजे काय कंटेंट काय असणार आहे. कारण की आता कॅमेऱ्यासमोर बोलायचं तर बोलायला तर काहीतरी पाहिजे, बरोबर आहे का. आत्ता डेली ब्लॉग बनवतात, ठीक आहे, तुम्हाला ब्लॉग नाही बनवायचे. काही जणांना दाखवायचं नसतं आपण कुठे राहतो, काय करतो, किंवा फॅमिलीचं घराचं बॅकग्राऊंड वगैरे दाखवायचं नसेल, म्हणून कोण डेली ब्लॉग नाही करत. किंवा काही लोकांना असं होतं की डेली काय करणार, आपण काही नवीन करत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही फक्त सुरुवात करा व्हिडिओ करायची. कंटेंट तुम्हाला ऑटोमॅटिक सुचतील. कारण की कंटेंट काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे तेच पण रिपीट होतात ना. आता म्हणजे मी टिफिनचा जर कालचा व्हिडिओ केला होता की टिफिन सर्व्हिस चालू करू शकता, तर मी अशी पहिल्यांदा कुठली महिला नाही आहे की तुम्हाला तो कंटेंट काल सांगितला की टिफिन सर्व्हिस चालू करू शकता. माझ्या आधी यूट्यूबवरती बरेच असे टिफिनचे व्हिडिओज आले असतील किंवा तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल,
फरक कुठे पडतो की आपल्याला ॲज इट इज कॉपी नाही करायची, कुठेतरी आपले अनुभव शेअर करायचे आहेत. तुमच्याकडे अनुभव नसतील पण छान छान आयडिया असतील त्या त्याच्यात शेअर करायच्या आहेत. किंवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलण्याची पद्धत वेगळी होती बऱ्याच जणांची, माझी बोलण्याची काहीतरी पद्धत वेगळी असेल, म्हणजे फरक पडतो. कंटेंट तेच राहतात, म्हणजे कामाविषयी राहतील, ट्रॅव्हलिंगविषयी राहतील, देवांविषयी राहतील किंवा फिरण्याविषयी राहतील, आता रेसिपी, आता म्हणजे समजा की कुणी भेंडीची भाजी बनवून दाखवली, तर तुम्ही यूट्यूबवरती टाकलात भेंडीची भाजी रेसिपी पाहिजे, तर तुम्हाला यूट्यूबवरती फक्त एकच रेसिपी येते का? एवढ्या सगळ्या रेसिपी येतात. म्हणजे कंटेंट एकच असू शकतो पण त्याच्यावरती व्हिडिओज बऱ्याच प्रकारच्या बनवू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बनवायला सुरुवात करा, ऑटोमॅटिक कंटेंट तुम्हाला यूट्यूब पण देत जाईल, यूट्यूबवरती पण भेटून जाईल. फक्त एवढंच आहे की तुमच्या सांगण्याची पद्धत अशी पाहिजे की ती समोरच्याला आवडली पाहिजे किंवा समोरच्याने तुमचा तो व्हिडिओ बघून पुढे पाठवला पाहिजे. पुढे पाठवलं म्हणजे जर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत कोणी बघितला, आता जर तुम्ही माझा हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघितला तर यूट्यूब ऑटोमॅटिक आपापले व्हिडिओ पुढपर्यंत पाठवतात. तर सेकंड हा आहे की कंटेंट तुम्हाला मिळतं, पहिल्यांदा तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलू शकता. आणि थर्ड असं आहे की फॅमिलीचं काही लोकांना परमिशन नसतील, तर मी सकाळी पण बोलली होती की रेसिपीज बनवतात ना त्याच्यासाठी चेहरा दाखवायची गरज नाही. तुम्ही एखादे क्राफ्ट बनवताय, शिवण क्लास करताय, तर तुम्हाला चेहरा दाखवायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही मोबाईल स्टँड घेऊन तो मोबाईल आडवा ठेवून तुम्ही जे काय करताय ते फक्त न फेस दाखवता पण करू शकता. यूट्यूबमध्ये भरपूर अशा कंटेंट आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा न दाखवता सुद्धा तुम्ही तुमचा चॅनल ग्रो करू शकता किंवा चालू करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे, कारण की याच्यामध्ये चुकीचं काही नाही. मैत्रिणींनो, खूप थोडे दिवस अजून गेले ना पुढे की आत्ता तुम्हाला माहिती आहे, सकाळी उठल्यानंतर आपल्याला हातात मोबाईल लागतो, तर रात्री झोपेपर्यंत झोपताना शेवट पण आपण मोबाईलने करतो. म्हणजे सोशल मीडियाचं एवढं क्रेज वाढत चाललं आहे, लहान मुलांपासून, महिलांपासून, पुरुषांपासून. जेव्हा काहीच करायला नसतं तेव्हा आपण मोबाईल घेतो आणि फक्त स्क्रोल करत राहतो. म्हणजे तुम्ही विचार करा, याच्या पुढे जे येणारे जग आहे ना ते मोबाईलवरतीच डिपेंड असणार आहे आणि लोक मोबाईलवरतीच जास्त बिझी असणार आहेत. मग यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे पकडा ना की आपण 10 वर्षापूर्वी होतो ते आत्ता आहोत का? म्हणजे आत्ता माझे जर 20 वर्षापूर्वीचे फोटो बघितले ना तर मला स्वतःला लाज वाटते. म्हणजे आपण आपल्याला अपडेट करतोय ना, आपलं राहणीमान, बोलणं, वागणं. म्हणजे माझं शिक्षण गावी झालं होतं, ते बोलणं. मुंबईला आल्यानंतर तसं त्यांच्यामध्ये वावरतो आपण. बोलणं म्हणजे एकदम पण गावठी नव्हतं, जी कोकणी भाषा असते तीच होती. पण तरी पण आता कोकणातले कोण असतील तर माहिती आहे की काही काही शब्द अशा असतात, पण आपण ते ल चैत्य ळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतो ना. आपलं राहणीमान आपण चेंज करतोय ना. का? तर आता नवीन फॅशन येते, तसं नवीन कुठे टॉप्स आले, ड्रेस आले तर आपण तसे वेअर करतोय, स्वतःला चेंज करतोय, हेअरस्टाईल बदलतोय. मग तसंच असं असतं की याच्यामध्ये पण तुम्हाला स्वतःला अपडेट करायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला कळतंय की यूट्यूब इतकं स्पीडनी पुढे चाललं आहे, लोक लाखो रुपये कमवत आहेत. मग आपण त्या लाखो लोकांमध्ये आपण का नको असू दे? म्हणजे मी बोलते, जर महिन्याला तुम्हाला व्हिडिओ करून वगैरे आणि फक्त यूट्यूबवरती तुम्ही काम करायला सुरू केलं ना तर तुम्हाला जवळजवळ 3 ते 4-5 प्रकारचं इन्कम स्टार्ट होतं. त्याच्यावरून पण मी तुम्हाला हळूहळू व्हिडिओ सांगेन. पण माझं असं पर्सनली मत आहे की प्रत्येक मैत्रिणीने मोबाईलवरती यावं. याच्यामध्ये आपण काय चुकीचं करत नाही आहोत. आपण काय प्रदर्शन म्हणजे वाईट प्रकारचं काय करतो का? माझ्या एकाही व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट वाईट दिसली का? कारण की आपण वाईट वागणूक करतच नाही आहेत. मग अशा वेळेला घरच्यांची परमिशन किंवा न करणं यामध्ये असं मला वाटत नाही की काय असं चुकीचं आहे म्हणून. तर नक्की तुम्ही प्रयत्न करा, घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा. माझी मम्मी, म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्स आहेत, माझे मम्मी वगैरे, माझे भाऊ, माझ्या नवऱ्याचं असं काही नाही. ठीक आहे, त्यांना माहिती आहे की तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, तू कर, ठीक आहे. पण माझी मम्मी वगैरे बोलायची की काय हे व्हिडिओ करत बसतेस. पण तिला माहिती नाही आहे की त्या व्हिडिओमधून मला पुढे काय मिळणार आहे किंवा मी काय त्याच्यातून माझं फ्युचर बघते, हे तिला समजावणं कठीण आहे. कारण की तिला तेवढंच माहिती आहे की मोबाईलवरतून काय नाही. मग आपण ठीक आहे, ती तिच्या पद्धतीने बोलेल, आपण आपल्या पद्धतीने करायचं. ठीक आहे, हां बोलायचं, पुढे जायचं. पण मी थांबवलं नाही आहे ना. असंच तुम्ही कोणाला जर पटत नसेल ना तर त्याला समजावून सांगा की तुम्ही नक्की तिथे काय करणार आहात, तुम्ही तिथे काय दाखवणार आहात, तुमचे काय विचार आहेत. हे समोरच्याला जेव्हा पटवून द्याल त्यावेळेला तुम्ही यूट्यूबचे जेव्हा समोरच्याला पण फायदे सांगाल त्यावेळेला ऑटोमॅटिक तुम्हाला घरातून पण परमिशन मिळेल. पण त्या सगळ्या आधी तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची जास्त गरज आहे. मी खूप वेळा सांगते, अनेक वेळा सांगते, कोणतंही काम असून दे,
तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल ना तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि आपला कॉन्फिडन्स हा कशासाठी असतो हे तुम्हाला पण माहिती आहे. महिलेला प्रत्येक वेळेला जे काय करायचं असतं, काम करायचं असतं, काय करायचं असतं, ते फक्त एवढ्यासाठीच करायचं असतं की तिची फॅमिली व्यवस्थित राहिली पाहिजे, तिच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, मुलांचं फ्युचर चांगलं झालं पाहिजे, त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, नवऱ्याला हे दिलं पाहिजे. म्हणजे आपण विचार करतो तो फॅमिलीसाठीच करतो ना. मग त्यांना पण समजावणे हे आपलं काम आहे. सो जास्त वेळ घालवू नका. तुम्हाला जर डिटेल्समध्ये कशावरती व्हिडिओ पाहिजे असतील माझ्या पद्धतीने, माझ्या आवाजात, माझ्या जे मी सुरुवात केली त्या पद्धतीने जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कशावरती मी व्हिडिओ टाकू, कशावरती व्हिडिओ बनवू, कोणत्या माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि काय माझं चुकतं हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. सो भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियांसोबत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.